आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सिडकोच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने कळंबोलीत अनधिकृत शोरूम्सचे साम्राज्य, खारफुटीचाही आवळला गळा। 2025 मध्ये 7हून अधिक एसीबी कारवाया होऊनही सिडको अधिकाऱ्यांची लाचखोरी सुरूच। मार्बल मार्केटमधील अतिक्रमणाने अपघाताचा धोका वाढला। नवी मुंबईच्या नियोजित विकासाचा कणा मानली जाणारी सिडको सीआयडीको महामंडळ सध्या भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या दलदलीत रुतल्याचे चित्र दिसत आहे। कळंबोली येथील प्रसिद्ध मार्बल मार्केटमध्ये सिडको अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून चक्क निसर्गाची फुफ्फुसे समजल्या जाणाऱ्या खारफुटीवरही घाला घातला जात आहे। या अनागोंदी कारभारामुळे सिडकोच्या पारदर्शकतेचे अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत। बड्या व्यापाऱ्यांना अभय, नियमांची सर्रास पायमल्ली। मुंबई पुणे रस्ते मार्गालगत असलेल्या कळंबोली मार्बल मार्केटमध्ये राज्यभरातून व्यापारी येत असतात। येथे केवळ 0.5% FSI मंजूर असताना सिडको अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण वरदहस्तामुळे व्यापाऱ्यांनी चक्क 100% जागेवर अतिक्रमण केले आहे। यामध्ये प्रामुख्याने D&D एंटरप्राइजेस, फ्लोरटॉप, महेश्वरी, स्टोन अँड मार्बल, किंजन सिरॅमिक आणि टाईल आर्ट यांसारख्या मोठ्या शोरूम्सचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। सिडकोकडून भोगवटा प्रमाणपत्र OC मिळवल्यानंतर स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये बेकायदेशीर बदल करून या इमारतींचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले आहे। मात्र सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे। रस्त्यावर कब्जा, अपघातांना उघडे आमंत्रण। मार्केटमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी आणि वाहने उभी करण्यासाठी ओपन स्टोरेज म्हणून जागा सोडणे बंधनकारक होते। मात्र या मोकळ्या जागेवरच आलिशान शोरूम्स उभारल्या गेल्याने व्यापाऱ्यांनी आता सार्वजनिक रस्त्यांवरच कब्जा केला आहे। वाहतूक कोंडी, मालाने भरलेले अवजड ट्रक आणि टेम्पो मुख्य रस्त्यावर उभे राहत असल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत आहे। जीवघेणा प्रवास, रस्त्यावरच मार्बलची चढ उतार केली जात असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खारफुटीवर टाकाऊ मालाचा ढिगारा, पर्यावरणाचा ऱ्हास। एकीकडे राज्य शासन खारफुटी संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना कळंबोलीतील काही धनदांडगे व्यापारी मार्बल आणि ग्रॅनाइटचा टाकाऊ राडारोडा थेट खारफुटीच्या क्षेत्रात टाकत आहेत। यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून सिडको प्रशासन या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। एसीबीचा दट्ट्या तरीही सिडको सुधारेना। विशेष म्हणजे 2025 या वर्षात आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सिडकोच्या 7हून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर रंगेहात कारवाई केली आहे। मात्र तरीही यंत्रणेत कोणतीही सुधारणा झालेली नाही। प्रशासन केवळ गरीब लोकांच्या झोपड्यांवर कारवाईचा फार्स करते। मात्र बड्या शोरूम मालकांचे आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने अशा मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले जात नाही, असा संतापत्रस्त व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि अनधिकृत शोरूम्सवर हातोडा चालवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।